हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास आपल्या इंग्रजी ग्रामरसाठी आहे की जो सिंपल पास्ट टेन्सवर डेडिकेटेड आहे. आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये खास सिंपल पास्ट टेन्समध्ये एस नो टाईप क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन कसे तयार करायचे, त्याच्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन कसे तयार करायचे आणि त्याच्यानंतर या काळात नकारार्थी वाक्य कसं करायचं ते आपण पाहणार. की जसं की तुम्हाला माहीतच आहे की हा काळ व्यक्त करण्यासाठी आपण सुरुवातीला काय घेतो, सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप येणारा एकमेव काळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स किंवा साधा भूतकाळ, आणि शेवटी काय येणार या ठिकाणी ऑब्जेक्ट. तर याच सिंपल पास्ट टेन्समध्ये सुरुवातीला आपण एस नो टाईप क्वेश्चन कसा तयार करायचा, त्यानंतर डब्ल्यू एच क्वेश्चन कसा तयार करायचा आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं हे अगदी डिटेलवर एक्झाम्पलसहित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रत्येक याची बरेचशी उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला घेतलेले आहेत. चला तर पुढे जाऊया. पहिल्यांदा या ठिकाणी सेंटेन्स, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की त्याच सेंटेन्सचा एस नो टाईप क्वेश्चन, त्याचनंतर त्याच सेंटेन्स या ठिकाणी आपण डब्ल्यू एच पण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा त्याच सेंटेन्सचं नेगेटिव्ह, आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणाहून पुन्हा आपण या वाक्याचा कर्ता बदलणार आहोत. कर्त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस, एस नो, डब्ल्यू एच, नेगेटिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जो आपला येस नो टाईप क्वेश्चन होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे मूळ सेंटेन्स आहे, आय फिनिश्ड माय ऑफिशियल वर्क एस्टरडे. तर येस नो टाईप क्वेश्चन करताना शॉर्ट क्वेश्चन म्हणतो आपण, ज्याला वर्बल क्वेश्चन देखील असं म्हणतो, करताना आपल्याला या काळामध्ये एक डीड नावाचं एक हेल्पिंग वर्ब आहे आपल्याला. कोणतं? डीड नावाचं. आणि या डीडचा वापर वाक्याच्या सुरुवातीला करून अशा प्रकारे, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हे जे आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रेड इंकने मी या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला की वाक्याच्या सुरुवातीला डीडचा वापर करायचा आहे आणि वाक्यात असलेल्या भूतकाळी क्रियापदाचं अशा प्रकारे आपल्याला हे वर्तमानकाळी रूप घेऊन शेवटी हा प्रश्नचिन्ह देऊन आपल्याला या काळामध्ये येस नो टाईप क्वेश्चन या ठिकाणी तयार करता येतात. तर जसं की तुम्ही या पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे मी या ठिकाणी डीडचा वापर वाक्याच्या सुरुवातीला केलेला आहे. सुरुवातीला करून त्याच्यानंतर या ठिकाणी भूतकाळी क्रियापदाचं वर्तमानकाळ रूप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सेंटेन्स जर आपण रीड केलं तर, आय फिनिश्ड माय ऑफिशियल वर्क एस्टरडे. एस नो टाईप क्वेश्चन, डीड आय फिनिश माय ऑफिशियल वर्क एस्टरडे. ओके. त्याच्यानंतर डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये जाताना आपण काय करतो, तर योग्य तो डब्ल्यू एच वर्ड यूज करतो आणि जो अंडरलाईन पार्ट आहे की जो अधोरेखित भाग आहे की जो आपण तयार केलेल्या डब्ल्यू एच क्वेश्चनचं उत्तर असणार आहे तो काय करतो, गाळून टाकतो. फॉर एक्झाम्पल, वेन डिड आय फिनिश माय ऑफिशियल वर्क. आता एस्टरडे हे कालदर्शक असल्यामुळे आपण या ठिकाणी वेन नावाचा डब्ल्यू एच वर्ड आपण घेतलेला आहे. नेगेटिव्ह करताना काय करतो, तर नेगेटिव्ह करताना आपण कर्त्यानंतर पुन्हा डिड नॉटचा वापर करतो आणि भूतकाळी क्रियापदाचं वर्तमानकाळ रूप म्हणजे व्ही टूचं व्ही वन या ठिकाणी करतो. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना मग तो येस नो टाईप क्वेश्चन असेल, तो डब्ल्यू एच क्वेश्चन असेल किंवा नेगेटिव्ह क्वेश्चन, नेगेटिव्ह सेंटेन्स असेल, आपल्याला ज्या ज्या ठिकाणी डीडचा वापर आपण करतो त्या त्या ठिकाणी आपल्याला भूतकाळी क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप घेणं गरजेचं आहे. तर जाऊया आता, पहिल्यांदा वाक्याचं करता होता आपला आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण वी. जसं वी फिनिश्ड आवर ऑफिशियल वर्क एस्टरडे. येस नो टाईप क्वेश्चन, डिड वी फिनिश आवर ऑफिशियल वर्क एस्टरडे. When did we finish our official work? We did not finish our official work yesterday. ओके. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी क्रियापदामध्ये जो बदल झालेला आहे या ठिकाणी मी रेडने त्याला हायलाईट केलेलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. वळूया पुढच्या सेंटेन्सकडं. यू फिनिश्ड युअर ऑफिशियल वर्क एस्टरडे. म्हणजे जे काही प्रोनाऊन्स आहेत आपले त्या सगळ्या प्रोनाऊन्सला घेऊन मी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. Did you finish your official work yesterday?
When did you finish your official work? You did not finish your official work yesterday. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पुन्हा वाक्याचा करता यू असणार आहे, जो या ठिकाणी सेकंड पर्सन प्युरल म्हणजे द्वितीय पुरुषी अनेकवचनी म्हणून आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. यू फिनिश्ड युअर ऑफिशियल वर्क येस्टरडे. डिड यू फिनिश युअर ऑफिशियल वर्क येस्टरडे. व्हेन डिड यू फिनिश युअर ऑफिशियल वर्क. यू डिड नॉट फिनिश युअर ऑफिशियल वर्क येस्टरडे. तर करते एकच आहे या ठिकाणी, फक्त डीड घेऊन उर्वरित वाक्यामध्ये जो होणारा बदल आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स. He finished his official work yesterday. Did he finish his official work yesterday? When did he finish his official work? He did not finish his official work yesterday. She finished her official work yesterday. Did she finish her official work yesterday? When did she finish her official work? She did not finish her official work yesterday. तर या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळे करते घेऊन आपण तोच नियम या ठिकाणी पुन्हा पडताळून पाहिलेला आहे. It finished its official work yesterday. Did it finish its official work yesterday? When did it finish its official work? It did not finish its official work yesterday. त्यानंतर थर्ड पर्सन प्युरल. They finished their official work yesterday. Did they finish their official work yesterday? When did they finish their official work? They did not finish their official work yesterday. Geeta finished her official work yesterday. Did Geeta finish her official work yesterday? When did Geeta finish her official work? Geeta did not finish her official work yesterday. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक वाक्यामध्ये आपण या ठिकाणी डीडचा वापर केलेला आहे आणि डीडचा वापर करताना भूतकाळी क्रियापदाचं वर्तमानकाळ रूप आपण या प्रत्येक वाक्यामध्ये केलेलं आहे आणि हाच या काळातला सर्वात महत्त्वाचा असा नियम आहे. चला आणखी काही करते घेऊन वाक्य पाहूया. मोहन फिनिश्ड हिज ऑफिशियल वर्क येस्टरडे. आता नाऊन घेतलेत आपण या ठिकाणी. Did Mohan finish his official work yesterday? When did Mohan finish his official work? Mohan did not finish his official work yesterday. Students finished their official work yesterday. Did students finish their official work yesterday? When did students finish their official work? Students did not finish their official work yesterday. People finished their official work yesterday. Did people finish their official work yesterday? When did people finish their work? People did not finish their official work yesterday. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सिंपल पास्ट म्हणजे साध्या भूतकाळामध्ये एस नो क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे करायचं आणि ते करताना सर्वात महत्त्वाचा कोणता नियम आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाचं आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या तिन्ही गोष्टी करताना म्हणजे एस नो टाईप क्वेश्चन असेल, डब्ल्यूएच क्वेश्चन असेल किंवा नेगेटिव्ह सेंटेन्स असेल, या प्रत्येक प्रकारामध्ये आपण डीडचा वापर करणार आहोत आणि डीडचा वापर केल्यानंतर आपण भूतकाळी क्रियापदाचं वर्तमान काय रूप करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.